नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता एक पुरावा मिळालेला असतो, तो पुरावासुद्धा नष्ट होतो. तर इथे आता दीपकला फोन केलेला असतो आणि दीपकला सांगितलं जातं की तू काय एकट्याने नंदिनीला किडनॅप केलेलं नाही आहे. तुझा साथीदार तो ड्रायव्हर होता ना, त्याला आम्ही एकदा का पकडलं की तुम्ही दोघांनी मिळून कसा हा प्लॅन रचलेला ना, ते तुझा साथीदार आम्हाला बरोबर सांगेल. मग तू दीपक आणि वसुंधरा आत्या तुम्ही दोघेजण सोबत जेलमध्ये खडी फोडायला जाणार, हे मात्र नक्की तुझ्या साथीदाराला आम्ही बरोबर शोधून काढू. तेव्हा इथे आता दीपक घाबरतो आणि तो लगेचच सनीला फोन करतो. तेव्हा इथे सनीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, मुंबई सोडायची, अजिबात इथे थांबायचं नाही. कुठेही जा, तुझ्या गावाचं तिकीट कर आणि इथून निघून जा. जर तू कुणाच्या हाताशी लागलास ना, तर मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा सनी म्हणत असतो, अरे माझं बाळ लहान आहे. पण तरीसुद्धा इथे आता त्याला दीपक धमकी देतो आणि तिथून पळून जायला सांगतो. तेव्हा इथे आता दीपकने धमकी दिल्यानंतर सनी इतका घाबरतो की लगेचच त्याचं सिम कार्ड हे डिस्ट्रॉय करून टाकतो, तोडून टाकतो. त्यामुळे त्याचं लोकेशन हे ट्रेस करता येतच नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या, पार्थ, त्याचबरोबर नंदिनी जीवा, त्यांना शेवटची जी काही होप असते ती सुद्धा आता निघून गेलेली असते. आता त्याचा नंबरच जर ट्रेस करता येत नाही तर त्या सँडीला आता कुठे पकडायचं, असा आता त्यांना विचार आलेला असतो. बरं, त्याचं नावसुद्धा सँडी आहे हे त्यांना माहितीच नाही आहे, कारण ते विसरलेत. आता आपण ते ऐकलं आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की तो सँडीच आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लोकेशन ट्रेस करता येत नाही, वसुंधराला कळतं आणि तिला खूप आनंद होतो. पण प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागामध्ये इथे काव्य पार्थने एक युक्ती केलेली असते. जर आपल्याला सँडीला शोधायचं असेल तर आपणसुद्धा त्याला बघणं गरजेचं आहे, हे पार्थ म्हणतो. आणि तेव्हाच इथे आता स्केच आर्टिस्टला बोलावून नंदिनी जीवाने त्या सँडीचं वर्णन केलेलं असतं आणि स्केच आर्टिस्टने त्याचं चित्र तयार केलेलं असतं. त्याने इथे आता स्केच तयार केलेलं असतं सँडीचं अगदी हुबेहूब. आणि जेव्हा इथे काव्या, पार्थ त्या सँडीला बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. काव्या, पार्थ म्हणतात, हा तर सँडी आहे. अगं ताई, तुला माहिती आहे का, आनंद निवासमध्ये ज्या रेखाताई काम करतात ना, त्यांचा भाऊ हा तर आहे सँडी. याच्याच बायकोला आम्ही मदत केली होती, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, डिलिव्हरीचा सगळा खर्च केला होता. तोच तर आहे हा सँडी, रेखाताईंचा भाऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीला कळतं की याचा अर्थ जेव्हा मी हॉस्पिटलला गेले होते तेव्हा मला तिथे सँडी का दिसला नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता स्केच आर्टिस्टने आता स्केच तयार केल्याप्रमाणे जीवा आणि पार्थ दोघेजण हॉस्पिटलला पोचतात आणि तिथे गेल्यानंतर हॉस्पिटलमधून पळून जाणाऱ्या त्या सँडीला दोघेजण रंगेहात पकडतात, त्याची चांगली धुलाई करतात आणि त्याच्याकडून सत्य हे वधवून घेतात. पण कसं काय प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत, कशा उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता त्याने आपलं सिम कार्ड हे तोडून टाकलेलं असतं, त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस नाही करता येत. त्यामुळे आता सँडीला कसं शोधायचं, तो कुठे असेल, आपल्याला तर माहितीसुद्धा नाही आहे ना तो कसा दिसतो ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रेखाचा नंदिनीला फोन आलेला असतो. रेखा म्हणत असते, नंदिनी, अगं मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे गं, माझ्या वहिनीला मुलगा झाला आहे, पण त्याची तब्येतच ठीक नाही आहे, तो इथे काचेमध्ये ठेवला आहे, मला पैशांची सुद्धा गरज आहे गं. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं मग तू मला आधी का नाही सांगितलंस, तू एक काम कर, तू सांग बरं मला हॉस्पिटलचा ॲड्रेस दे, तू कुठेस तू मला सांग, मी तिथे येते तुझी मदत करायला आणि तू काळजी करू नको, तिथल्या डॉक्टरांजवळ मी बोलून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, रेखाने नंदिनीला हॉस्पिटलचा ॲड्रेस दिलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी हॉस्पिटलमध्ये जातेसुद्धा. तिथे गेल्यानंतर ती रेखाला भेटते
रेखा सांगते की कशा पद्धतीने काव्या पार्थने त्यांना मदत केली होती, पण आता इथे बाळाची तब्येत खूपच नाजूक आहे. त्याच्या ब्रेनचं ऑपरेशन होतं, पण ते ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुल झालेलं नाही आहे. बाळाला अजून काही दिवस काचेत ठेवायचं आहे, पण डॉक्टरांनी सांगितले की 24 तासाच्या आत जर बाळाने ट्रीटमेंटला रिस्पॉन्स नाही केलं तर बाळ जिवंत राहणार नाही. आता काय करायचं नंदिनी, मला काही कळत नाही आहे. माझ्या भावालासुद्धा टेन्शन आलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, तुमचा भाऊ कुठे आहे? तेव्हा इथे सनी जेव्हा नंदिनीला बघतो तेव्हा सनी खूपच जास्त घाबरतो, कारण जर नंदिनीने सनीला बघितलं तर दीपक बरोबर किडनॅपिंगसाठी गेलेला दुसरा तिसरा कुणी नसून सनीच होता हे समोर येईल. तेव्हा सनी नंदिनीला बघून आता लपून बसलेला असतो, तो काही पुढे येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो नंदिनी म्हणत असते, रेखाताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित करेन. तेव्हा नंदिनी जाते आणि डॉक्टरांना विचारते की नक्की बाळाच्या तब्येतीबरोबर काय झालं आहे. हे बघा, तुम्हाला जर एखादा चांगला सर्जन अपॉइंट करायचा असेल किंवा मोठातला मोठा डॉक्टर अपॉइंट करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करा, पैशांची काळजी करू नका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता नंदिनी एक आयडिया करते, एका हॉस्पिटलला फोन करते आणि तिथून एका लहान मुलांचा डॉक्टर त्यांना बोलावून घेते. ती म्हणत असते की सगळ्यात मोठातला मोठा डॉक्टर तुम्ही या हॉस्पिटलला पाठवा, प्लीज मी तुम्हाला विनंती करते, इथल्या एका बाळाला त्यांची गरज आहे. तेव्हा इथे आता नंदिनीची ओळख असल्यामुळे इथे आता डॉक्टर त्या ठिकाणी यायला तयार होतात. त्या हॉस्पिटलला ते व्हिजिट देत असतात. फक्त आणि फक्त नंदिनीने रिक्वेस्ट केलेली असते म्हणून त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी ती मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांना तिथे बोलावून घेते. त्यानंतर नंदिनी म्हणत असते की हॉस्पिटलचा जेवढाही खर्च होईल तेवढा आपण आपल्या इथे आनंद निवासच्या इथे संस्थेमधून करू, तुम्ही काळजी करू नका. आणि त्याच्यातून खर्च नाही झाला तर मी स्वतः माझ्या पर्सनल अकाउंटमधून मी सगळा खर्च करेन, पण बाळ वाचलं पाहिजे असं नंदिनी सांगते. नंदिनी आल्यानंतर अशी काही धडपड करते की बाळ इथे आता 24 तासांच्या आत काय अगदी 12 तासांच्या आतच बाळ इथे व्यवस्थित झालेलं असतं. डिलिव्हरीच्या वेळेला ज्या पद्धतीने बाळ हे थोडंसं घुसमटलेलं असतं त्यामुळे त्याची तब्येत ही ठीक नसते, पण जेव्हा डॉक्टर येतात आणि त्याला बेस्ट ट्रीटमेंट देतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे बाळ आता हालचाल करायला लागतं आणि ते अगदी व्यवस्थित होतं. इथे जेव्हा इथे बाळाला आता आईचं दूध दिलं जातं तेव्हा तर बाळ अगदी व्यवस्थितच होतं. त्यामुळे इथे आता बाळाला फीड करण्यासाठी सुद्धा आईजवळ दिलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे नंदिनीने जी काही धावपळ केलेली असते त्यामुळे सनीलासुद्धा लाज वाटते. सनीने नंदिनीबरोबर जे काही केलेलं असतं म्हणजे दीपकला जरी मदत केली तरी वाटोळं हे नंदिनीचंच झालेलं असतं. त्याच्यामुळे इथे आता सनीला स्वतःचीच लाज वाटत असते आणि इथे कुठलीही आता स्वार्थ मनामध्ये न ठेवता नंदिनीला तर माहितीसुद्धा नसतं की सनी हा आता रेखाचा भाऊ आहे, तो तर लपूनच बसलेला असतो. त्यामुळे इथे आता नंदिनी तिथेच थांबते आणि त्या बाळाला बरं करते. त्यामुळे प्रेक्षकांनो त्या बाळाला जीवनदान दिल्यानंतर इथे रेखा तर नंदिनीचे पायच पकडते. तेव्हा इथे काव्य आणि पार्थ या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा पार्थ काव्याला म्हणत असतो की तो आता माणूस कुठे बरं भेटेल आपल्याला, आणि आपण त्या ड्रायव्हरला बघितलेलं सुद्धा नाही आहे ना. त्या ड्रायव्हरला फक्त 2 माणसांनी बघितलं आहे, ते म्हणजे नंदिनी आणि जीवा या दोघांनीच बघितलं आहे ना त्या माणसाला. जर आपणही बघितलं असतं तर शोधण्यासाठी मदत झाली असती किंवा तो आपल्याला कुठेतरी दिसला असता तर आपण त्याला ओळखलं तरी असतं. आता आपल्याला माहितीच नाही आहे तो ड्रायव्हर कोण आहे, तो बाजूने जरी गेला तरीसुद्धा आपल्याला कळणारच नाही तो कोण आहे ते. तेव्हा काव्या म्हणते, पण आता काय करायचं, त्या माणसाला आपण कसं ओळखायचं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या माणसाला बघितलेल्या 2 व्यक्ती नंदिनी आणि जीवा या दोघांना आपण एकत्र बसवायचं आणि आपण एक काम करूया, स्केच आर्टिस्टला बोलवूया. स्केच आर्टिस्टला बोलावलं ना की नंदिनी आणि जीवा त्या माणसाचं वर्णन करतील. त्याचं वर्णन केल्यानंतर स्केच आर्टिस्ट बरोबर त्याचं स्केच तयार करेल, बरोबर की नाही. आणि त्या माणसाचं एकदा का स्केच तयार केलं की आपण सुद्धा त्या माणसाला बघू ना, मग शोधायला सोपं जाईल. कधीतरी त्या माणसाला आपण बघितलंही असेल, किंबहुना बघितलं नसेल तर कुठेतरी दिसला तर आपण त्याला ओळखूसुद्धा शकतो ना. तेव्हा इथे काव्य म्हणत असते की पार्थ
अहो किती हुशारीने तुम्ही एवढं मोठा आता सत्य शोधण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे किती हुशार आहात तुम्ही. इतकी छान आयडिया दिलीत ना. म्हणजे आता आपल्याला जर त्या माणसाला पकडायचं असेल तर आपण सुद्धा त्याला बघणं गरजेचं आहे. आणि आपण ते कसं बघूया, तर आपण इथे नंदिनीताई आणि जीवा याला त्या माणसाचं वर्णन करायला सांगूया. ही आयडिया तुमच्या सुपीक डोक्यातून खरंच खूप छान पद्धतीने आली आहे. उगाच मी तुम्हाला म्हणत नाही आहे की तुम्ही सगळ्यात बेस्ट आर्किटेक्ट आहात म्हणून. उगाचच नाही म्हणत मी तुम्हाला. तेव्हा पार्थ म्हणतो, खरंच तुम्ही माझं कौतुक करताय. तेव्हा काव्या म्हणते, मग काय, कौतुकच करते मी तुमचं. आताच्या आता ताईला फोन करते आणि घरी बोलावून घेते. तुम्ही एक काम करा, तुमच्या ओळखीतल्या एखाद्या स्केच आर्टिस्टला बोलावून घ्या. आपण त्याचं छान असं स्केच तयार करूया. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी आत्ताच फोन करतो आणि त्याला बोलावून घेतो. तू नंदिनीला बोलावून घे, मी जीवाला फोन करतो. पण त्याचं स्केच आहे ना, आपण इथे नाही तयार करायचं, आपण कुठेतरी बाहेरच भेटूया. तेव्हा काव्य म्हणते, ठीक आहे, एखाद्या कॅफेमध्ये जाऊया आणि तिथे जाऊनच आपण ते चित्र तयार करूया. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी त्या बाळाजवळच असते. सगळं काही व्यवस्थित होतं, बिलिंग वगैरे होतं. तेव्हा इथे बाळ हालचाल करतं, बरं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, रेखा हे बघ, अशी काही परिस्थिती असेल ना तर मला फोन करत जा. मग मी मदत कशी करणार आहे तुमची. आपण लोकांची इतकी मदत करतो आणि जर मी माझ्या स्टाफचीच मदत केली नाही तर मग आनंद निवास चालवणाऱ्याला अर्थ तरी काय, सांग बरं तू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रेखा म्हणत असते, नंदिनी तुझे खूप उपकार झाले गं. तेव्हा नंदिनी म्हणते, उपकारांची भाषा करू नकोस, तू आता बाळाची काळजी घे. तेव्हा ती म्हणते, माझा भाव अजून आलेलाच नाही आहे, कुठे गेलाय काय माहिती, तुझं भेटणंसुद्धा नाही झालं. नंदिनी म्हणते, काही हरकत नाही, बाळाचं बारसं बर्थडे काहीतरी कराल ना, त्याला मी नक्की येईन. त्यानंतर इथे काव्याचा फोन येतो. तेव्हा नंदिनीला अर्जंटपणे तिने आता एक ॲड्रेस दिलेला असतो, त्याच्यावरती बोलावलेलं असतं आणि हे तिघेही त्या ठिकाणी पोचतात. स्केच आर्टिस्टसुद्धा आलेला असतो. आणि आता पार्थ काव्या म्हणतात की नंदिनीताई, जीवा, तुम्ही दोघांनी त्या आता किडनॅपरला बघितलं आहे ना, ज्याने दीपकची मदत केली आहे, त्याचं वर्णन यांना सांगा. हे स्केच तयार करतायत, आम्हाला पण कळू दे ना तो माणूस कसा दिसत होता ते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, गुड आयडिया. तेव्हा नंदिनी आता त्या माणसाचं अगदी व्यवस्थित वर्णन करते आणि जीवासुद्धा व्यवस्थित वर्णन करतो. आणि पूर्ण स्केच आर्टिस्टने असं काही स्केच तयार केलेलं असतं, ते बघितल्यानंतर काव्य आणि पारच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणते, हा सँडी आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते, अगं काव्य बरोबर, याचं सँडीच नाव आहे, दीपक याला सँडी अशीच हाक मारत होता. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे जीवा, हा तर तोच माणूस आहे, याच्याच तर बायकोला आम्ही मदत केली होती ना. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते, काय म्हणजे तुम्ही रेखाताईच्या वहिनीला जी मदत केलीत ती याची बायको आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो, हो, याचीच बायको आहे ती. तेव्हा इथे काव्य म्हणते, अच्छा, म्हणजे हा आहे का सँडी, मग हा तर आपल्याला सिटी हॉस्पिटलमध्येच भेटेल, तिथेच असेल हा. तेव्हा जीवा म्हणतो, आत्ता याला मी सोडणार नाही आहे, बरं झालं आपण त्याचं स्केच तयार केलं, कारण का काव्याने आणि दादाने बघितलं आहे त्याला. आता त्याला जाऊन आपण पकडूया पळून जाण्याच्या आधी. तरी ते हुशारीने स्केच आर्टिस्टकडून स्केच तयार करून घेतल्यानंतर जीवा आणि पार्थ लगेचच त्याला पकडण्यासाठी जातात. काव्या नंदिनीसुद्धा बरोबर असतात. पण इथे आता ते सगळेजणच हॉस्पिटलला आलेत. हे जेव्हा आता सँडी बघतो तेव्हा सँडी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे जीवा आता चिडलेला असतो आणि पार्थसुद्धा, कारण इथे आता तिच्या खरेपणावरती आता संशय आलेला असतो. आणि जीवाला ती गोष्ट अजिबात आवडत नाही की नंदिनीला इथे सगळेजण खोटे ठरवत असतात. त्यामुळे जीवा पार जातात आणि पळून जाणाऱ्या सँडीला रंगेहात पकडतात आणि म्हणतात, कुठे जातोयस रे तू, कुठे जातोयस. आम्ही तुझी इथे निस्वार्थ भावनेने इतकी मदत केली आणि तू आम्हालाच फसवत होतास. लाज नाही वाटत तुला असं वागताना, लाज नाही वाटत नंदिनीला फसवताना. लग्न मंडपातून दीपक बरोबर तिला किडनॅप करणारा तूच आहेस ना, खरं खरं सांग, नाहीतर आताच्या आता पोलिसांना बोलावतो. तेव्हा सँडी म्हणतो, माफ करा, मला माफ करा, चुकलं माझं, तो मीच होतो ज्याने दीपकला मदत केली. हे बघा, तो दीपक माझ्या बाळाला मारून टाकणार आहे, त्याने मला धमकी दिली, तुम्ही प्लीज आता मला काही बोलू नका. तेव्हा पार्थ म्हणतो, तो काय धमकी देईल तुला, अरे तो स्वतः आता जेलमध्ये जाणार आहे तू साक्ष दिल्यानंतर. हे बघ, तू फक्त आता साक्ष द्यायची आहे की इथे नंदिनीला किडनॅप करण्यामागे दीपकचा आणि वसुंधरा आत्याचा हात होता, एवढंच तुला बोलायचं आहे. एवढं जर तू बोललास ना, ते दोघेजणं बरोबर जेलमध्ये जाशील.
तू साक्ष देशील की नाही त्यांच्या विरोधात ते आता सांग. तेव्हा इथे सँडी आता उपकारांच्या ओझ्याखाली तर असतोच, कारण त्या लोकांचं सँडी आणि त्याच्या कुटुंबावरती खूपच जास्त उपकार असतात. तेव्हा सँडी म्हणतो, माफ करा, मी दीपक आणि वसुंधरा आत्यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार आहे, पण तुम्ही आताची गोष्ट कुणालाही सांगू नका. मी येईन, माझ्या बाळाला आत्ताच बरं वाटते, मी स्वतः येऊन साक्ष देईन. तेव्हा इथे जीवा म्हणतो, आणि जर असं नाही केलंस ना तर तुझी त्या दीपकच्या आधी तुझी काय अवस्था करून ठेवेल ना ते तुलासुद्धा कळणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, दीपक आणि वसुंधरा यांच्या विरोधामध्ये साक्ष देणारा आता महत्त्वाचा पुरावा या चौघांच्याही हाती लागलेला असतो आणि त्यामुळे लवकरच वसुंधरा आणि दीपक खडी फोडायला जेलमध्ये जाणार हे मात्र नक्की.